आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला आपल्या शुभ हस्ते या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचा, झोपडपट्टी सुरक्षा दल आपले भगवानराव वायडट साहेब, आयुष्यमान आमचे नेते, आम्ही त्यांना दादा म्हणतो। मला देवरूळमध्ये सर्व दादा म्हणतात, मी त्यांना दादा म्हणतो। आयुष्यमान आमच्या बहुजनांचे नेते, नुसतं मातान समाज नाही, बहुजनांचे नेते आयुष्यमान भगवानराव वैराट दादा आणि रमेश भाऊ बागवेजी, त्यांचा मुलगा आमचा भाचा अविनाश बागवेजी यांच्या नेतृत्वाखाली असलेलं आपलं झोपडपट्टी सुरक्षा दल, बरोबर का दादासाहेब दाडरजी, हा यांचा या ठिकाणी आपल्या आंदोलनात पाठिंबा त्यांनी सगळे दिलेला आहे। फक्त आडनाव घोळ करू नका। गोपाल यशवंतराव तंतरपाळे, नागपूर अमरावतीचा आहे मी प्रॉपर। हा धन्यवाद। महाराष्ट्र प्रदेश संलग्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, आयुष्यमान चंद्रकांतजी हंडोरे साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री, चेंबूरचे भूमिपुत्र आणि आता विद्यमान राज्यसभेचे खासदार, त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भीमशक्ती संघटनेचा मी गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, संस्थापक सरचिटणीस आहो। त्याचप्रमाणे मी देवरोड कॅन्टोन्मेंट मिलिटरीच्या एरियामध्ये छावणी परिषद कॅन्टोन्मेंट बोर्ड, भारत सरकार रक्षा मंत्रालय मध्ये 2015 पासून नगरसेवक आहो। आरोग्य, कला, क्रीडा, महिला बाल कल्याण, नागरी समितीचा चेअरमन आहो। अजून आमचं इलेक्शन नाही, विद्यमान नगरसेवक आहे। आणि हा मोर्चा जो आहे भीमशक्ती संघटना विद्यमान आहे, माझ्या मुख्य नेतृत्वाखाली आहे। आणि या ठिकाणी फील्ड गार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, बहुजन नांदूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे, या कंपनी प्रशासनाच्या विरुद्ध जे आंदोलन आहे यामध्ये निरंजन किर्लोस्करजी, संजय कुलकर्णीजी, अविनाश मानेजी, रमेश माळीजी, आपण 4 जण जातीवादी आहात। तुम्हाला या गावातले तरुण मुलं, मागासवर्गीयांचे पोरं पोरी चालत नाही। तुमच्या कंपनीमध्ये कोणत्याही पदावर इथले स्थानिक लोक नाहीत। एक 2-3 लोकांचे बौद्ध समाजाचे नावं ते पोलीस डिपार्टमेंटची दिशाभूल करून, आमच्या पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली आणि कंपनीने असं दाखवलं की आम्ही मागासवर्गीयांना रोजगार देतो। नावं कोणते? बौद्ध समाजाचे। कॉन्ट्रॅक्ट कोणाला? ओपन माणसाला। ही दिशाभूल सर, आदरणीय आयुष्यमान नारायण देशमुखजी सर आणि तुमची यंत्रणा, आम्ही पोलीस मित्र आहोत, तुमचे मित्र आहोत, म्हणून तुमच्याबद्दल आमचा लढा नाहीये। आमचा लढा ह्या कंपनी प्रशासनाच्या विरुद्ध आहे, तर ती नावं कृपया चेक करावी। यांनी दिशाभूल केली, पोलीस प्रशासनाला उत्तर दिलं, थातूरमातूर उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की आमच्यावर जातीवादाचा गुन्हा दाखल करणार आहे। तंतरपाड्याला भेटलोच नाही। मी कुठं म्हटलं माझी तक्रार आहे? मी कुठं म्हटलं गोपाळ यशवंतराव तंतरपाड्याला शिव्या दिल्या तुम्ही जातीवर? मी म्हटलंच नाही तुम्हाला। सागर गायकवाडला नाही बोलले, विशाल बनसोडेला नाही बोलले, तुम्ही बोलले का नाही बोलले? तुम्हाला तक्रार याची आहे म्हणजे माझी आहे। मग हे 4 जण नोकरी मिळो नाहीतर नाही मिळो, कामाचे ठेके मिळो नाहीतर नाही मिळो, हे 4घांची रवानगी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृह नाही तर त्यांच्या पसंतीचं कोणतं कारागृह राज्यात पाहिजे त्या ठिकाणी करण्यात येईल। आणि तो तपास पीआय साहेबांच्या मध्यस्थीखाली या दौंड विभागाचे एलजीपीओ सर, पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष्यमान बापूराव दडजी सरांना विनंती करेल, मी एसपी साहेबांना विनंती करेल, आईजी साहेबांना विनंती करेल, डीजी साहेबांना विनंती करेल की यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ही आमची आजच्या आंदोलनाची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, संपूर्ण नांदूर गावसह देवरोड या पंचक्रोशीतील युवक युवतींची यादी करून त्यांच्या कुशल अकुशल, स्किल्ड अनस्किल्ड याप्रमाणे आपापल्या कंपनीमध्ये ज्या ज्या पदावर हे लोक नियुक्त होऊ शकतील अशा पद्धतीने यांना नियुक्त्या द्याव्या, ही एक मागणी आमची आहे।
त्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सफाईचे कॉन्ट्रॅक्ट यांचे आहेत. या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे तरुण तरुणी युवक युवती रजिस्ट्रेशन नोंदणी त्यांच्या बघून तपासण्या करून ते आपण चेक करून त्यांना विविध कामाचे ठेके द्यावे. हे 2 मागण्या आमच्या आहेत. बाकी काय मागणी तुमची कंपनी आमच्या नावावर करण्याची नाहीये, पण मी कंपनीच्या मुळाशी जाऊ इच्छितो. हे कंपनीने जागा जी घेतली आमच्या गोरगरीब भूमिपुत्रापासून, मग ते कोणी जातीचे असो, या गावातले ही जागा घेतली कशी आणि ही जागा कशी बळकावली. अतिक्रमण केलं, हातूर कागदपत्र केले, त्यांना गोरगरिबांना पैसे दिले, दारू पाजली, मटण चारलं, काय पद्धत जागा घेतली त्याचा फेरफार प्राण साहेबांना सांगून रद्द करण्याची ताकद आमच्यात आहे. त्या फेरफारला आळ केलं, गोल केलं, कंपनी उठवण्याची ताकद पण आमच्यात आहे. म्हणून या कंपनीने आमच्या नादी लागू नये. या कंपनी प्रशासनाची आमची दुश्मनी नाहीये, आम्हाला त्यांना वैयक्तिक शिव्या द्यायच्या नाहीये. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. या भारताचं संविधान पार आहे आमच्या. आम्ही बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आम्ही चुकीचं बोलणार नाही, पण आमच्या मागण्या 3 आहेत. या चौघावर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही पोलीस डिपार्टमेंटकडे मागणी आहे. 2 मागण्या ज्या आहेत त्या कंपनी प्रशासनाकडे आहेत आणि त्या मागण्या पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत जरी नसल्या तर पोलीस हा शासन आणि समाजमधला दुवा आहे. समन्वयक आहे तुम्ही, कोऑर्डिनेटर तुम्ही आमचे आहात. म्हणून तुम्ही या 2 मागण्यासाठी कंपनी प्रशासनाला आम्ही जे साकडं घातलंय त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. त्या कामी या 5 जिल्ह्याचे प्रमुख अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ यांना आम्ही विनंती केली, ते सुद्धा याच्यामध्ये भाग घेतील. म्हणून कंपन्यांना नोकऱ्या देणं, कॉन्ट्रॅक्ट देणं हे त्यांचं काम आहे आणि त्या लेबर ऑफिस मध्ये लेबर बसत नसतील तर यांना ताळं ठोकण्याचं काम सुद्धा ते लेबर ऑफिस करेल. अशा प्रकारच्या आमच्या ह्या 2 मागण्या आहेत. आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा प्रकार सांगतो. या ठिकाणी आम्ही पीआय साहेबांची मिटिंग झाली, त्यांना आम्ही शब्द दिलाय, सर आम्ही 200-300 लोक आणणार होतो, आम्ही लोक कमी करू, आम्ही जास्त लोक आणणार नाही. मी 2-3 गाड्या घेऊन आलो. माझ्या देहरोडच्या आता मी जिथं नगरसेवक आहे 5 झोपडपट्टे आहेत, मोठ्या मोठ्या 5 झोपडपट्ट्या आहेत. 7,500 मतात मला 4,500 मतं मिळाले. 4,500 15 मध्ये तिथल्या झोपडपट्ट्या माझा सक्का भाऊ धर्मपाल यशवंतराव तंत्रपाळे किवळे रावेत मामुर्डी प्रभाग 16 मधून आता नगरसेवक झालाय. आरपीआय भाजप या तिकिटावर त्याला 15,000 मतं मिळाले. 15,000 मतं. आमच्यापाशी पब्लिक नाही, जनता नाही आमच्यापाशी. एक वारं सोडलं तर नांदूर गावामध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही, इतकी पब्लिक आमच्यामध्ये आहे. आम्ही एका पक्षाचे नाहीये, बाबासाहेबांचे होतो. बाप आमचा बाबासाहेब आहे. आमची गट तुझी असो, पण आमच्यावर संकट आलं सगळे गट आम्ही एकत्र होतो, सगळे गट. आणि मग महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. सर्वजण आम्ही सोबत आहोत. या आंदोलनाला पाठिंबा सर्व स्तरातून मिळणार आहे. म्हणून आमचा अंत यांनी पाहू नये. आम्ही शांततेच्या मार्गाने तुमच्या दारात त्रिशरण पंचशील घेणार आहोत आणि पंचशील घेऊन या उन्हामध्ये इथं खाली बसणार आहोत. हे उपोषण नाही, बैठा सत्याग्रह आहे. बेमुदत बैठा सत्याग्रह हा संध्याकाळपर्यंत चालू राहील. संध्याकाळपर्यंत न्याय नाही मिळाला तर मग उद्या मात्र पोलीस डिपार्टमेंटनी याची नोंद घ्यावी. यांची आमची दुश्मनी नाहीये. आम्ही वचनबद्ध आहोत. शांतता सुव्यवस्था कायदा अबाधित ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. पण उद्या मात्र हा रस्ता अडवला जाईल. हा तुमचा सोलापूर हायवे, पुणे हायवे, सहजपूर फाट्यावरती रस्ता रोको केला जाईल. उरळी कांचनची तिथे रेल्वे सुद्धा अडवली जाईल. ठिकठिकाणी आंदोलन होतील. पब्लिक वाढल, जनता वाढल, आंदोलन होईल. आम्ही शिवी देणार नाही, कोणाची गाडी अडवणार नाही, कोणाला हे नाही, पण रस्ता रोको नक्कीच होईल. अशा प्रकारचं आंदोलन संध्याकाळनंतर या ठिकाणी मी जाहीर करतो. कोणी उपाशी राहू नका. हे मुदत बैठा सत्याग्रह, त्याला ठिय्या म्हणतात, ते आंदोलन या ठिकाणी आहे. मी सागरभाऊ गायकवाड, विशाल बनसोडे, उमेश लांगे आपल्या सर्वांना विनंती करतो, महिला भगिनींनी पुढे येऊन आपण त्रिशरण पंचशील स्वतः ग्रहण करावे. धन्यवाद. जय हिंद.